वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा प्लॅन बी आता तयार झालेला आहे। ठाकरेंची शिवसेना 23, काँग्रेस 15 आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी 10 या फॉर्म्युलाची आता शक्यता वर्तवली जाते आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटप हे 17 मार्चच्या नंतर जाहीर होणार आहे। तिढा असलेल्या 8 ते 9 जागांवरती चर्चा पूर्ण झालेली आहे। विक्रांत शिंदे आमचे प्रतिनिधी याविषयीचे अधिकचे अपडेट्स देतात। विक्रांत, नेमकं काय घडतंय अजूनपर्यंत? म्हणजे आजची जी महत्त्वाची बैठक होती यामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीमधून कोणालाही बोलवण्यात आलेलं नव्हतं असं कळतंय। त्यामुळे आता महाविकास आघाडी आपला प्लॅन बी तयार ठेवतीये। यामिनी खरं तर आपण काही वेळापूर्वी ज्यावेळी लाईव्ह होतो त्यावेळी हे सांगितलं की आज जवळपास 2.5 तास महाविकास आघाडीची ही बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये वंचित उपस्थित म्हणजे वंचितचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते। या बैठकीमध्ये जे सगळ्यात महत्त्वाचं ठरलंय ते असं आहे की जर वंचित महाविकास आघाडीसोबत येण्यास सकारात्मक नसेल किंवा त्या पद्धतीची चर्चा झाली नाही, त्यांना अपेक्षित असलेला फॉर्म्युला ठरला नाही आणि त्यांनी महाविकास आघाडीमध्ये येण्यास नकार दिला तर प्लॅन बी तयार आहे, अशा प्रकारची जी माहिती आहे ती समोर येते। या बैठकीमध्ये याच संदर्भात निर्णय झालाय। हा प्लॅन बी नेमका काय असेल तर जर वंचित सोबत येणार नसेल तर ठाकरेंची शिवसेना ही पुन्हा एकदा 23 जागांसाठी आग्रही असणार आहे। शरद पवार यांची जी राष्ट्रवादी आहे ती 10 जागा लढवेल, तर दुसरीकडे उरलेल्या ज्या 15 जागा आहेत ती काँग्रेस लढवेल। त्याच्यामुळे हा जो 48 जागांचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आहे जो वंचित महाविकास आघाडीमध्ये येणार या चर्चेच्या पूर्वीपासून चर्चेत होता, तोच फॉर्म्युला पुन्हा एकदा समोर येण्याची शक्यता आहे। खरं तर मागच्या काही बैठका ज्या झाल्या महाविकास आघाडीच्या त्यामध्ये काही बैठकांना स्वतः प्रकाश आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे जे अध्यक्ष आहेत ते उपस्थित होते, काही वेळेस त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। मात्र आतापर्यंत वंचितचं समाधान जे आहे ते या बैठकांमधून झालेलं नाहीये। जो फॉर्म्युला ठरत पुढे येतोय त्या फॉर्म्युलामधून वंचितचं समाधान होत नाहीये आणि महाविकास आघाडीने आता हा एक वेगळा निर्णय किंवा प्लॅन बी तयार ठेवलाय, अशा प्रकारची माहिती समोर येते। खरं तर आज सुद्धा वंचितने ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी असं म्हटलं की महाविकास आघाडीने आम्हाला 2 जागांचा फॉर्म्युला पाठवला होता, म्हणजे 48 पैकी 2 जागा या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत आघाडी करावी आणि 2 जागा लढवाव्यात असा फॉर्म्युला पाठवला होता, मात्र तो आम्ही फेटाळून लावलाय असं पत्रकार परिषदेमध्ये वंचितने म्हटलंय। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीने प्लॅन बी तयार ठेवलाय, ही विश्वसनीय नेत्यांकडून आपल्याला मिळालेली माहिती आहे। त्याच्यामुळे आता वंचित काय भूमिका घेतं आणि महाविकास आघाडी वंचित सोबत असणार, वंचित सोबत महाविकास आघाडी निवडणूक लढवणार की वंचितच्या व्यतिरिक्त लढवणार हे पाहावं लागणार आहे। वंचितची भूमिका सुद्धा निर्णायक यासाठी असणार आहे कारण मागच्या वेळेस जर आपण पाहायचं झालं वंचितने ज्या ठिकाणी निवडणुका लढवलेल्या होत्या त्यातल्या अनेक ठिकाणी वंचितने लाखात 50,000च्या आसपासली मतं घेतलेत। त्याच्यामुळे वंचित ही निर्णायक भूमिका घेणार। वंचितच्या भूमिकेवर खासदार कोण निवडून येणार, कोण पडणार हे ठरण्याची शक्यता आहे। यामिनी, अगदी विक्रांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।